नमस्कार, मी मिताली गरड पाटील. NP न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. परांडा तालुक्यातील लाखी या गावातील एका शेतकरी कुटुंबाच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन येत आहेत NP न्यूजचे रिपोर्टर सचिन कुमार. 21 सप्टेंबर ही तारीख धाराशिवकरांच्या जीवनात एक काळरात्र ठरली. 21 तारखेच्या मध्यरात्री तुफानाची अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये भूमपरांडा तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांची गुरंढोरं वाहून गेली. प्रचंड असा विध्वंस झाला. भूमपरांडा तालुक्यातील अनेक शेतकरी उड्यावरती आले आणि या विदारक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत परांडा तालुक्यातील लाकी या गावामध्ये. आपल्यासोबत या महापुरामुळं विध्वंस झालेल्या कुटुंब मंदा गायकवाड या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याच तोंडून त्यांची कर्मकरणी जाणून घेऊया. ताई, नेमकं 21 तारखेच्या त्या रात्री नेमकं काय झालं होतं? त्या दिवशी असं झालं होतं की तिला बी 1000 वेळेस सांगितलं सकाळच्या परिबाई जरा उरकून येत जाग. आई घरात त्यांचं चलत काय नाही काय ते हेकडनं बांधायच्या कडाने जरा खालच्या अंगाने हेकडून जरा किती वेळेस सांगितलंय जरा कामाचा दिवस असल्यावर जरा उरकून येत जा करीत जा. लवकर यायचं असेल का कामाच्या टायमाला तरी ह्याला तरी पुढं लावून द्यायचं असं दाद्याला. पाडगाव तुला काय झालं तरी याला पुढं ते म्हणला तुझ्या संग येतो तुझ्या संग येतो आणि ह्याच्या संग येतो. किती पाण्याच कॅन्डीकडे आगी पडलेला का पोटाने तरी तुमचा यायचा पता नाही. वरती भाकरी आत पडली पोटात. कांदा नसत्यानं आणलं नाही तर ध्यानात राहिलं. दिमागात चलत नाही रे तुमचा. बस तुला मी आली जेवून. त्याला जेव म्हणलं तर जेवला नाही. खात नाही पित नाही. ते काय मी म्हण बघ मन रमत का नाही राहणार आता. मग बघ कसलं आले सोयाबीन हे. होय हो, मला तर वाटलं होतं मधल्या पावसात सगळं पीक जाते काय की कांदा सोयाबीन, पण चांगली तग धरली की. होय म्हणे अगं मिरगात खाकाट पडलं आणि जे काय पुन्हा ह्या बाबांनी लावून धरलं मी सुद्धा हापकलं होतं बघ. काय म्हणलं ते यंदा सोयाबीन आणि कांदा मिळून 2-2.5 लाखाची गेम आहे बरं का. बरं झालं बाया तुम्ही म्हणता तसं झालं तर. अगं होणार. गेल्या वर्षी कर्जाचा हप्ता फेडून फेडून 1 रुपया सुद्धा राहिला नव्हता आपल्याकडे. अख्ख्या दिवाळीचा सण माझ्या दादूने ह्याच्या त्याच्या तोंडाला बघून काढला लेकरांनी माझ्या. बघलं ते पाठीमागचं काय काढायचं नाही. ह्या वर्षाची दिवाळी धूमधडाक्यात होणार. बाप्पा यंदा मला आटम बॉम्ब आणि मोटर रॉकेट घ्यायचे बरं का दिवाळीत. हा देतो घेऊन राकेट ना आटून बम काय 1-2 ड्रेस सुद्धा तुला नव्या दुकानात काय म्हणीन तसलं ड्रेस नेईन चांगलं दुकानात न घेऊ. आणि हो तुझ्या आईला बी 2 साड्या आणि एखादा डाग घेऊ. आता गो बाया आता माझ्या डागाचंच काय काढलंय मधी. त्या परीस घराचं बघा ना, पावसामुळं घर गळतंय, भीती पाझरते, त्यात घराचं भीतीचं प्लास्टर करून घ्यावं. लते
घराचं बघू. पण मला काय म्हणायचं आहे माहिती का, अगं आपली हौस मौस तरी कवा करायची. काबाड कष्ट करण्यातच जिंदगी चालली बघ. यंदाची दिपाळी धुमधडाक्यात करायची बघ. करा दादू. हो बाप्पा हो बाप्पा, यंदा सुरजन मी अख्ख्या गावात फटाके वाजत फिरणार आहे बघा. ए आहे बस झालं बघ माझं. दीपेवन उभं राहिला असं आपल्या हिरीवर जातो पवायला. दामाईन जा बघ. चल बाबा जाऊया. तू पोहतच असतो सारखं, तुला काय काम आहे पाहुण्याशिवाय दुसरं? बघ की. अहो काय ग? झालं का तुमचं? चला की घरी, अंधार पडायला लागलाय. अगं झालं उलचं औषध शिल्लक आहे, एवढं शेवटच्या वाप्याला मारतो. चला बाय लवकर उरका. तू हो पुढे, मी आलो झोक. रिमझिम आती ते माझा मोबाईल आण ग. रिमझिम आती बूंदे खेतों बागों मैदानों में हरियाली फैलाती बूंदे नदियों से नालों नदियों में सागर में मिल जाती. जरा दमाने म्हण रे दादे. बरं फोन लावायचं. 6 हॅलो हॅलो. हा अण्णा राम राम. हा आली जरा आठवण. अण्णा गाडी भेटेल का उद्याला एखादी? सोयाबीन आले काढायला. हा हा काय जेवढी येतील तेवढी येतील. 5-7 एकर सोयाबीन आहे. द्या. हा द्या. काय 4-2 जास्त आली तरी काय अडचण नाही. बर 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 बर. अण्णा गोठाळा होणार पण नाही, ते मला माहिती तुमचा गोठाळा नसतो, पण आता ही बर 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 चालतंय चालतंय. हा 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 ठेवा ठेवा. बाप्पा आमची सहल जाणार आहे. चल जायची. हा कुठे जायची रे दादा? सहल तिकडे प्रतापगड, तिकडे पुण्याकडे जाणार आहे कोकणात. अजून कुठं कुठं जायची? पुन्हा गणपतीपुळे, प्रतापगड. अजून कुठं जायची? अजून काही सिरणी शाळेतनं नोटीस दिली ह्याच्या राहिले. मोठी किती? अरे ह्याच्यावर सगळं इंग्रजीत लिहिलंय. केव्हा जायची? मंगळवारी जायचंय सकाळ संध्याकाळी. मग जायचंय मला. किती पैसे लागतात काय? सर म्हणले सगळ्यांनी सोमवारी येताना 3000 रुपये घेऊन या. बघू सांगतो पुन्हा. पुन्हा का आता सांगा. सांगतो म्हणले दाद्या. सांगा नका मला आता सांगा जायचंय का नाही. जा सांगतो तुझ्या गुरुजीला सांगतो. राम 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 राम. या तात्या या. अण्णा बसा. येते दप्तर गिर अलीकडे बसू दे. तात्याला त्यांना बसू दे. सर का अलीकडे जरा बसलो रे. ते चहा कर का 2-4 कप जरा. होय होय नका नका चहा काय करा, आता जीवन आवले. करू द्या की. नका आता जीवन आवले काय करायचं. अहो राहू द्या, पुन्हा कवा तरी घेऊ की. नाही आता किती वेळ लागतो असं चहा करायला? थांबा मी करते. नाही राहू द्या. बरं राहू दे. काय म्हणते साहेब? बरं आहे म्हणायचं काय.
बरं आहे आला काही मी तिथनं 2-3 दिवसापूर्वी गेलो होतो. एक नंबरचं दिसतंय तुझं सोयाबीन. गावात त्या गावात एक नंबर आहे. ठेव का सगळी त्याची कृपा आहे. आणि कांदा तर काय नावच काढायचं नाही. तुम्हाला म्हणलं ना सगळी त्याची कृपा आहे. आई मला देवाच दयाने बरे. पाण्या पावसाचा दिवस येतं यावं काढून. होय लावला दामावांना लावलाय फोन. लावतो म्हणला उद्या 10-12 बाया पैसे काढून. बरं तात्या बोला की एका तवट आहे का शिल्लक? का राव सकाळी म्हणलं असं जमलं असतं की दुसऱ्याने नेला शेजाऱ्याने. हन्ना तुमच्याकडे असेल. आमच्याकडे आहे की पण आमच्या सोयाबीनवर झाकलेला आहे. दाखलाय अवघडच झालं. काय करावं मी काय म्हणते, काय? ज्याची त्याला आपलं आपलं पडलेलं असतं हां आणि त्यांचं सोडून ते आपल्याला कशी देते बरं. मला काय वाटतंय की आपण नवीन तळवट घ्यायला पाहिजे आणि तसं बी आपल्याला लागणारच आहे की सारखं. मला होईल का तू म्हणते तसंच करावं. काय दरच वर्षी कुणाला मागते मग काय तर होय तात्या? लागतं बरोबर आपल्याला आहे. बी. लागते आपल्याला आपली वस्तू. वस्तू लागतेच की आपण. आज ना उद्या घ्यावाच लागणार आहे. हो घेतो ना. घ्या नवीनच आणि काय मग. हा बरं टाइम झालाय. प्रत्येकाच्याच मागं काम येतं. बरोबर. चला की मग उशीर झाला तर. येऊ का? चालतंय. राम राम. राम राम. बनू कधी ना. हो हो दादाच्या पुढे नको. ए लेकरा अगला करा नाही काय झालं. मी आहे मी आहे जमतो नका रे. दादा 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 काय होत राहिलं ते. मी आहे ना मी तुझ्या हाताला धरले. काय होत नाही. माझ्या दादाचं मी चालतो की पुढे. काय होत नाही. काय होत नाही दादा. हो दादा मी आहे ना. अहो एवढ्या मोठ्या पाण्यातून त्या घराकडून लाईटी संकटाच्या बांगल्यावर त्या बांगल्याकडे जाऊ. हात सोडून माझ्याला तिथून पुढं नाही जाऊ नको. मी ते पहिलं पाण्याचा अंदाज गाड्याचा वरल्या साईडनं उजव्या हातानं वर. चोक तिकडनं आवाज येतोय ना ती घाबरू नका. तुझ्या समोर माणसं दिसते बांधल्यावर. अरे आपण आता बांधल्या चल पुढं बाबा जीव वाचला बाबा.
तात्या ए तात्या पाऊस थांबलाय सगळं उजडलंय चला बरं खाली कोणाचं काय काय झालं ते बघू तिकडे बी गेलं सगळं तिकडे बी गेलं सगळं काय काय झालंय बघ काय झाले ते चल ग काय झाले बघू की दाद्याला की चल ना ते काय झाले बघू ते माझं घर गेलं रे सगळं अल्ला माझं घर गेलं सगळ्याच नुकसान झालंय कोंबड्या गेल्या गाया गेल्या जनावरं गेली सगळी वाहून अर्ध गाव पाण्यात गेले बघ गाई गेली सगळं गेले आरती ना ग बस अरे माझा सोन्यासारखा संसार सगळा पाण्यात गेला ना यावर दुश्मनाने सगळं माझं वाहून नेलं ना सगळं कसा का बसू पोरडते तुम्ही रडलं किती पोरडते का बसा बरं हा कसं का बसा म्हणता गबसते ना गबस बरं काय करू देवा अरे देवा आता काय करू मी सगळं वाहून गेलं की आता कसं सांभाळायचं घरात धान्य सुद्धा राहिलं नाही गेला दिस झाली रात काळो अंधार गेला दिस झाली रात काळो अंधार डोळ्यामोर झाला या संसार चकनाचूर डोळ्यामोर झाला या संसार चकनाचूर आला कसा आला हा अश्रूंचा महापूर आला कसा आला हा अश्रूंचा महापूर डोळ्यामोर घर सार मातीला मिळालं पाहताना काळी जातून जळालं डोळ्यामोर घर सार मातीला मिळालं पाहताना काळी जातून जळालं रात वैऱ्याची आली स्वप्न सारी निझली रात वैऱ्याची आली स्वप्न सारी निझली राहिला ना जीव आता कशाचा धार राहिला ना जीव आता कशाचा धार हे आला 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 हा अश्रूंचा महापूर आला कसा आला हा अश्रूंचा महापूर आला कसा आला हा अश्रूंचा महापूर संपलं का सगळं संपलं अगं त्या वैरी दुश्मनाने सगळं माझं धुवून नेलं ग सगळंच धुवून नेलं लते सगळं संपलं अगं लते सोन्यासारखं घर या पाण्याने धुवून नेलं अगं एवढं मोठं आलेलं हाताचं पीक
ज्याच्या जीवावर आपण दिपाळीचं स्वप्न बघितलं, हे पीक सुद्धा या वैरी दुश्मनाने सगळं दोनलेलं ग. आणि ज्या मातीने मला आजपर्यंत पोचलं, ती माती सुद्धा या दुश्मनाने दोनलेली गेलं. ते संपलं ग सगळं, ते संपलं. आला 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 हा अश्रूंचा महापूर, आला कसा आला हा अश्रूंचा महापूर, आला म्हणजे ते रात्री असं घडलं तर अश्रूंचा ही रात्र आम्हाला अशीच गेलेली आहे की इतकं माझं नुकसान झालेलं आहे की सगळं माझा परपंचच उद्ध्वस्त झालाय. माझाच नाही, सगळ्या गावाचंच नुकसान झालेलं आहे. तर अशी या गायकवाड कुटुंबाची कर्मकहाणी आहे. त्यांचा संपूर्ण संसार या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे. घरामध्ये एका धान्याचा कण सुद्धा राहिला नाही. तर सरकार मायबापांनी या कुटुंबाकडं प्रेमाच्या नजरेनं, दयाच्या नजरेनं बघितलं पाहिजे. दुष्काळ 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 कोरडा असो वा ओला, मरतो तो माझा शेतकरीच. महापुरामध्ये होत्याचं नव्हतं झालं, घराबरोबर शेतकऱ्याचं जगणंही वाहून गेलं. पाहणी दौऱ्यावर मंत्री संत्री आले, मदतीच्या नावाखाली मात्र फक्त तोंडाला पाने पुसून गेले. विमान दुर्घटनेत मरण पावणाऱ्याच्या कुटुंबाला कोटी रुपयांचा निधी मिळाला. आणि कृषीप्रधान म्हणल्या जाणाऱ्या आपल्या या देशात महापुरामुळे मरण पावलेल्या शेतकरी कुटुंबास मात्र 4 लाख रुपयाची मदत जाहीर केली जाते. शेतकऱ्याचं मरण एवढं स्वस्त आहे का? अरे कृषीप्रधान 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 म्हणवला जाणारा हाच का माझा कृषीप्रधान देश? आणि हीच का या कृषीप्रधान देशाची राजकीय व्यवस्था?